तर मित्रांनो, तुम्हाला पण जर आंब्याच्या झाडाला खुंटी कलम बांधायचं असेल तर तुम्ही पण ते सोप्या पद्धतीने बांधू शकता। तर इथे पण आम्ही तसंच तयार केलेलं आहे। तर आपल्या घरासमोरच आहे बघा, तुम्हाला दिसेल आपल्या घरासमोरच आपण खुंटी कलम बांधलेले आहेत। त्या समोरची जी झाडं दिसतात कलमाची ह्या साईडला तिकडे समोर आपल्या एंट्रन्सला, तर तिथे पण आपण ही खुंटी कलम बांधलेलं आहे, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर फळ भेटलं पाहिजे, उत्पन्न भेटलं पाहिजे। आणि हा जो कलम आहे हे तुम्हाला दिसेल, याची पानं बघा। तर हे पण आपण खुंटी कलम बांधलेलं आहे, तर ग्राफ्टिंग करून। तर इथे पण आता आपण पाऊस आला की ग्राफ्टिंग करतो। हे बघा, ह्या साईडला तुम्हाला दिसेल की आता आपण इथे पण ग्राफ्टिंग केलेली आहे। ह्याची जी एक फांद होती तर त्याला आपण इथे ग्राफ्टिंग केलेली आहे। आणि कशी ग्राफ्टिंग केलेली आहे तुम्हाला दिसेल, छोटी एक जी फांद आहे, छोटेसे एक काठी तुम्हाला दिसेल आंब्याची, तर ते घेऊन त्याच्यानंतर इथे आपण ह्याला ग्राफ्टिंग केलेलं आहे। आणि ग्राफ्टिंग करायची प्रोसेस आता मी तुम्हाला दाखवता येणार नाही मला, पण इथे आम्ही ग्राफ्टिंग केलं आहे। तर कशी ग्राफ्टिंग करतात आणि कसं हे केलं आहे तुम्हाला इथे बांधलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल की आम्ही ते कशी ग्राफ्टिंग केलेली आहे। तर अशा पद्धतीने ही ग्राफ्टिंग करतात। आणि ह्याला आता हळूहळू जरा जीव धरला की हे गळून जातं। वरच्या ज्या काट्या तुम्हाला स्टिक दिसतात त्या सगळ्या गळून जातात, त्याच्यानंतर त्याला पालवी फुटायला सुरुवात होते। तर ग्राफ्टिंग केल्याच्या नंतर एक 15 ते 20 दिवसानंतर ह्याला हे गळून जातात आणि एक महिन्याभरामध्ये ह्याला जे पालवी असते ती फुटायला सुरुवात होते। तर अशा पद्धतीने ह्याला ग्राफ्टिंग केली जाते। हे बघा।